नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी सांगायची म्हणजे एकेका जिल्ह्यापासून पीक विम्याचं वाटप आता हे सुरू करण्यात आलेलं आहे शासनामार्फत. त्यामध्ये लातूर जिल्ह्याचं वाटप कालपासून सुरू झालेलं आहे. यामध्ये बघा, काही शेतकऱ्यांना, लातूर जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना 2 ते 3 तालुके आहेत, त्या तालुक्यांमध्ये काल वाटप झाले. उर्वरित तालुक्यांमध्ये आज किंवा उद्या 2 दिवसामध्ये वाटप होण्याची शक्यता आहे गव्हर्नमेंटने दिलेली आहे. म्हणजे 100% रक्कम तर बँकांमध्ये निधी तुमच्या आला आहे. फक्त हे समोर वितरित होण्याचंच बाकी जी काही प्रोसेस आहे ती राहिलेली आहे. तर बघा, आता लातूर जिल्ह्यामध्ये जे 3 तालुके आहेत, ते 3 तालुक्यातल्या गावांना वाटप कालपासून झालेलं आहे. तर आता जे वाटप झालं आहे, आपण त्या गावाची देखील आता यादी पाहणार आहोत. त्याचबरोबर बघा, आता बाकी जे जिल्हे आहेत त्यांचं आता 25% अग्रिमाचं वाटप आता हे खरीप पीक विम्याचं हे राहिलेलं आहे. ते वाटप या आठवड्यामध्ये पाहायला गेलं तर जवळपास 4-5 आणखी जिल्हे आहेत, त्यांचं देखील वाटप येत्या आठवड्यामध्ये होणार आहे. तर ते देखील आपण कुठल्या जिल्ह्यांमध्ये कुठल्या तालुक्यांमध्ये, कुठल्या जिल्ह्यांमध्ये येत्या 2 ते 3 दिवसामध्ये रक्कम ही वाटप होणार आहे, हे सर्व आपण एकंदरीत माहिती पाहून घेणार आहोत. तर आपण व्हिडिओला काळजीपूर्वक बघा. पण त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर माझं नाव आहे सम्राट आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी सम्राट या यूट्यूब चॅनलमध्ये. चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर केलं नसेल तेही करून घ्या. व माझ्या डाव्या साईडला जो काही घंटा म्हणजेच बेल आयकन दिसते त्याला देखील दाबा, म्हणजे तुम्हाला या प्रकारची सर्वात फास्ट अपडेट भेटून जाईल. तर बघा मित्रांनो, लातूरमधले आता आपण पाहायला गेलं तर आता काल वाटप झालेल्या गावांची यादी आपल्याकडे आलेली आहे. आता या यादीमध्ये बघा, अहमदपूर तालुक्यातले, उदगीर तालुक्यातले व औसा तालुक्यातले ह्या 3 तालुक्यातल्या गावांना जवळपास पाहायला गेलं तर 250च्या आसपास गावांना वाटप हे काल झालेलं आहे. तर ह्या गावांना तर वाटप झालेलं आहे, पण आता बाकी गावांना आज किंवा उद्या देखील होऊ शकतं. यामध्ये कुठले गावं आता म्हणजे वाटपाचे झालेली जी गावं सांगतो व उर्वरित गावाची देखील आता नाव सांगतो, म्हणजे यादीमध्ये पात्र झालेल्या गावांची. काही गावाची नावं हे यादीमध्ये नाही आहेत, म्हणजे शेतकरी संख्या कमी असल्यामुळे त्यांचं PDF पाहायला गेलं तर रकमेचा तपशील नाही आहे. एवढंच PDF नाव आता जे काही कमी रकमेचे गाव आहेत ते सांगायला जर गेलं तर व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो. म्हणजे मेन जेवढे गाव आहेत मी तेवढे कवर करण्याचा प्रयत्न करेल. तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया. त्या अगोदर आता आसपासचे दुसऱ्या जिल्ह्याचे जर तुम्ही कोणी असाल, म्हणजे लातूरच्या आसपासचे, धाराशिवचा पीक विमा देखील पेंडिंगमध्ये राहिला आहे, तो देखील उद्या परवा भेटू शकतो. शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. भेटेल की नाही याबाबत गव्हर्नमेंटने अजून हे दिलेलं नाही, पण मंजुरी 100% मिळालेली आहे. याबाबत कुठल्याही प्रकारचा डाऊट नाही आहे. तर बघा, त्या देखील गावाची आपण आता अपडेट जाणून घेऊया. पण आता आपण अगोदर लातूर जिल्ह्यातले काल वाटप झालेल्या गावांची आपण यादी ही जाणून घेऊया. काही शेतकऱ्यांना ही रक्कम खात्यामध्ये आली आहे, पण मेसेज प्राप्त अद्याप झालेली नाही आहे. मी ज्या गावाची नावे सांगेल त्यांच्यामधले जर तुम्ही कोणी असाल आणि रक्कम जर खात्यावर जमा झाली नसेल तर एकदा बँकेत चेक करून या, किंवा आधार सेवा केंद्र आहे तुमचं, महाई सेवा केंद्र, तिथे जाऊन तुम्ही फिंगर देऊन देखील रक्कम तुमची जमा झालेली चेक करू शकता. तर बघा, आता अहमदपूर तालुक्यातली आता काल रक्कम जमा झालेल्या आपण शेतकऱ्यांच्या गावांची आपण यादी जाणून घेऊया. तर बघा, यामध्ये जवळपास 120च्या आसपास गावं अहमदपूर तालुक्यातले पात्र आहेत यामधले शेतकरी. तर बघा, यामध्ये आंबेगाव आहे, त्यानंतर आनंदवाडी आहे, उगळेवाडी आहे, त्यानंतर उमरगा येल्लूर देवी, उमरगा कोर्ट, त्यानंतर काळेगाव आहे, किनगाव आहे, कुमटा आहे, केंद्रेवाडी झाल्यानंतर कोकंगा आहे, कोपरा आहे, कोळवाडी आहे, कौळगाव आहे. तर बघा मित्रांनो, हे मी गावं तर सांगतो आहे, पण ह्या गावांमधलं जर तुम्ही असाल व तुम्ही हे रक्कम जर तुमच्या खात्यावर प्राप्त झालेली नसेल तर कृपया तसं सांगा, किंवा तुम्ही एकदा जाऊन बँकेत तर चेक करू शकता. तिथे जर रक्कम प्राप्त झालेली नसेल तर एकदा तुमचा ऑनलाईन स्टेटस देखील तुम्ही चेक करा वेबसाईटवर जाऊन, जवळच्या आधार केंद्रावर जाऊन. तिथं देखील तुम्हाला जी काही अपडेट आहे ती भेटून जाईल. तर बघा, आपण कंटिन्यू करूया व्हिडिओला. यामध्ये आता खानापूर आहे. खानापूर परभणी जिल्ह्यामध्ये देखील येतं. ते खानापूर आणि हे खानापूर वेगळं आहे. त्यानंतर बघा, गाडीवाडी आहे, त्यानंतर गुडाळीवाडी, गोठाळा आहे, चिखली आहे, त्यानंतर जवळगा आहे, जांब अहमदपूर आहे, टेंभुर्णी आहे, त्यानंबरोबर टाकळगाव देखील आहे, त्यानंतर ढालेगाव आहे, तळेगाव आहे, तेलगाव, त्यानंतर दगडवाडी, देवकरा, धसवाडी, धानोरा बुद्रुक, धानोरा खुर्द. जिथं धानोरा खुर्द व बुद्रुक नाव येतील समजून घ्या, या दोन्ही गावांना रक्कम बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये आहे. म्हणजे काही वेळेस या दोन्ही गावाचं एकाच वेळेला नाव येऊ शकतं. म्हणजे आता नांदुरा फक्त जर सांगितलं त्यामध्ये खुर्द किंवा बुद्रुक ह्या दोन्ही गावची जर तुम्ही रहिवासी असेल दोन्हीपैकी कोणीची, तर रक्कम तुमच्या खात्यावर दोन्ही गावावर होणार आहे. कारण हे परत मी यानंतर सांगणार नाही. तर बघा, या गोष्टी तुम्ही स्वतः दक्षता घ्या. त्यानंतर बघा, फत्तेपूर आहे, त्यानंतर बाबळदरा आहे. त्याचबरोबर आता आपण उर्वरित आता बोरगाव खुर्द, त्यानंतर ब्रह्मपुरी, ब्रह्मवाडी, भुतेकरवाडी आहे, त्यानंतर मर्शिनवाडी तांडा, महादेववाडी, त्यानंतर मांदणी, माकणी, मानखेड झाल्यानंतर मालेगाव खुर्द, मावळगाव, मुलकी, त्यानंतर मोघा, मोरेवाडी झाल्यानंतर मेघा, मोहगाव,
त्यानंतर रुढा रुई तांडा झाल्यानंतर लांजी, लेंडेगाव, वंजारवाडी, त्यानंतर वरवंडी, विलेगाव, वाटोळा, शिरूर, शिवणखेड, त्यानंतर शेन्नी अहमदपूरमधलं, त्यानंतर सटाळा, सय्यदपूर, सांगवी. त्याचबरोबर मित्रांनो काही गावांची नावं ही रिपीट होऊ शकतात. म्हणजे एका जिल्ह्यामध्ये 2 जिल्ह्यामध्ये एकाच गावाची 2 गावं देखील एकाच नावाची 2 गावं असू शकतात. याबाबत तुम्ही थोडीशी काळजी घ्या सांगताना, कारण मी या अगोदर जिल्ह्याचं व तालुक्याचं नाव सांगतो आहे. त्यानंतर बघा सोनखेड आहे, त्यानंतर हंगरगा आहे, हगळ आहे, हळणी आहे, हसरणी आहे, हिंगणगाव, हिंपळगाव, हिप्परगाव, काजळ एवढ्या गावांची यादी बघा अहमदपूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांची गावाची एवढी यादी आहे. त्यानंतर आपण आता दुसरा तालुका देखील घेऊया. पण त्या अगोदर मित्रांनो आता हे झालं लातूरचं. लागलीच येत्या 2 ते 3 दिवसात छत्रपती संभाजीनगर, धाराशिव व जालना या 3 जिल्ह्यांना देखील वाटपाची गव्हर्नमेंटने मान्यता 100% दिलेली आहे. त्याची रक्कम 1 ते 2 दिवसात कधीही तुम्हाला प्राप्त होऊन जाईल. याबाबत कुठल्याही प्रकारची तुम्ही काळजी करू नका. तर बघा मित्रांनो त्यानंतर आपण उदगीर तालुक्यातली पेंडिंगमधले गावं बघूया. आता उदगीर तालुक्यामध्ये बघा इस्लामपूर, त्यानंतर एकुरकोळगाव, करखेळी, कसराळा, कालूर, काशीराम, सोमलतांडा, त्यानंतर कुमटा खुर्द, कुमढळ, कोडाळी, कौलखेड, क्षेत्रफळ, त्यानंतर गंगापूर झाल्यानंतर चांदेगाव आहे, चोंडी आहे उदगीरमध्ये, त्यानंतर जनापूर, टाकळी, डांगेवाडी, त्यानंतर तोंडचीर, तारळापूर. आता बघा मित्रांनो ह्यामध्ये कमी रकमेच्या गावांची नावं मी मुद्दामच घेत नाही आहे, कारण तिथले शेतकरी संख्या पाहायला गेलं तर एवढी नाही आहे. जी मेन जेवढी रक्कम आहे, जेवढी जास्त शेतकरी आहेत तेवढंच सांगतो. या व्यतिरिक्त देखील तुमचं जर ह्या यादीमध्ये या जिल्ह्यांच्या तालुक्यांच्या गावामध्ये तुमचं नाव नसेल तर कमेंट करा, म्हणजे तुमची जी काय अपडेट आहे तुम्हाला हे करण्यात येईल. त्यानंतर आपण आता बघूया. त्यानंतर धोतरवाडी आहे, त्यानंतर नागलगाव आहे, नागलगाव झाल्यानंतर नावंडी आहे, त्यानंतर पिंपरी आहे, पिंपरी झाल्यानंतर बोरगाव बुद्रुक आहे, बोरळतांडा आहे, भकासखेडा आहे, मल्लापूर आहे, मांजरी आहे, मांजरी झाल्यानंतर मादळापूर, मारुती तांडा, माळेवाडी व मुतळगाव. आता पाहायला गेलं तर मित्रांनो जवळपास 80च्या आसपास गावं कवर झालेली आहेत. यानंतरची उर्वरित गावं मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल, किंवा एक स्लाईडचा व्हिडिओ आनंद केल, म्हणजे त्यामध्ये माझ्या डाव्या साईडला तुम्हाला डायरेक्ट गावाच्या यादीची जी काही PDF आहे तीच तुम्हाला तशी जर व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कृपया कमेंट करा. या व्यतिरिक्त मी बाकी काही जिल्हे जे मेन जिल्हे आहेत तेवढेच कव्हर करत असतो, ज्यांचा निधी मोठ्या प्रमाणात गव्हर्नमेंटने निर्धारित केला आहे. या व्यतिरिक्त जेवढे जिल्हे आहेत, आता मी पाहायला गेलं तर काही जिल्हे मी कव्हर करत नाही. त्यामध्ये धुळे असेल, पश्चिम महाराष्ट्रातले कोल्हापूर, सोलापूर हे जिल्हे असतील, या जिल्ह्यांना मी सहसा कव्हर करत नाही. त्या जिल्ह्यांची जर तुम्हाला माहिती पाहिजे असल्यास, PDF पाहिजे असल्यास कृपया कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशीच महत्त्वाची माहिती घेऊन भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.